आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे प्रभू, परंतु मृत्यू समय मी तुम्हाला चतुर्भुज रूपात पाहू इच्छितो। तथास्तु। हे प्रभू, गंगा मातांनी मला सांगितलं होतं की मी तुमच्या सानिध्यातच माझ्या शरीराचा त्याग केला तर मला तत्क्षणी तुमच्या चरणांची मुक्ती प्राप्त होईल। मी आलोय प्रभू। आता तुमच्या चरणांमध्ये मला मुक्ती द्यावी, मला स्थान द्यावं। देवव्रत, तू माझा परमभक्त आहेस। तुझ्यासारख्या महान आत्म्यांना मुक्ती मागावी लागत नाही। तुझ्यासारख्या भक्तांसाठी मुक्ती स्वतः हात जोडून उभी असते। देवव्रता, प्राण्यांसाठी त्यांची माता त्यांच्या भगवंतांपेक्षाही उच्च स्थानी असते। त्यामुळे मातेच्या कुशीचं स्थान माझ्या परमधामापेक्षा देखील अत्युच्च आहे। ती बघ, मातृलोकाच्या द्वारी तुझी माता हात पसरून तुझी प्रतीक्षा करते आहे।
वत्सा, नवजात आणि निष्पाप बाळासारखं तुझ्या मातेच्या कुशीत विसावून जा. जा. कर नमन केशव को पितामह, लोक से जब जावही, इस लोक से जब जावही, जय देव व्रत तिहु लोक में सब गावही, जय देव व्रत तिहु लोक में सब गावही. जगत से जाने वाले तुझको प्रणाम, जाने वाले तुझको प्रणाम. परमार्थ यज्ञ में प्राणों का अर्घ्य चढ़ाने वाले तुझको प्रणाम, जाने वाले तुझको प्रणाम. मी गंगापुत्र देवव्रत आजीवन ब्रह्मचर्य व्रताची प्रतिज्ञा करतोय. अपने सुखों की चिंता नहीं की, सबके हितों की रखवाली. घावों की पीड़ा सहकर ओ मुस्काने वाले तुझको प्रणाम, जाने वाले तुझको प्रणाम. निष्काम जीवन जीकर जगत से जाने वाले तुझको प्रणाम. तू निष्प्रह निस्वार्थ नरोत्तम, निर्मल दर्पण सा तेरा मन. रक्षक सिंहासन का रहा पर बांध सका न तुझे सिंहासन. दुर्योधना, तुझ्या जिभेला लगाम घाल आणि सत्य ऐकायला शिक. गंगापुत्र भीष्मांच्या प्रयाणाने एका महापर्वाचा अंत झाला होता. भीष्मांना इच्छा मृत्यूचं वरदान मिळालेलं होतं. त्यामुळे जेव्हा त्यांनी त्यांच्या आयुष्याची अखेर करण्याचं ठरवलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांची एक अखेरची भेट घेतली. प्रभू सानिध्यात देह सोडल्यामुळे भीष्म तात्काळ परमधामास प्राप्त झाले. भीष्मांचा महान आत्मा परमधामास निघाला असता सर्व देवतांनी त्यांना वंदन करून पुष्पांजली अर्पण केली. निज पद के निर्वाह को तूने उन तीरों का दिया प्रत्युत्तर. आप ही अपनी मृत्यु की युक्ति बताने वाले तुझको प्रणाम. परमार्थ यज्ञ में प्राणों का अर्घ्य चढ़ाने वाले तुझको प्रणाम. जब तक इस धरती पर
संसार ये सारा कर्म की अग्नि में तन मन प्राण तपाने वाले तुझको प्रणाम। प्रणाम प्रणाम शत शत प्रणाम शत शत प्रणाम। हे महामानव तुझको प्रणाम। पूज्य देव व्रत तुझको प्रणाम। प्रणाम 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 शत शत प्रणाम शत माता श्री की गोद में सुत करे चिर विश्राम। यही मुक्ति यही शांति यही सर्व सुखों का धाम। सुत करे चिर विश्राम। काय विडंबना आहे गांधारी. भीष्म पितामहांच्या रूपाने एका महामानवाने जगातून प्रयाण केलं, परंतु जग मात्र जसं होतं तसंच राहिलंय. सगळं काही आधी सारखंच होतंय. राजा राज्य करतोय, लोक जेवण खाणं करतायत, जणू काही घडलंच नसावं. परंतु माझ्या मनाची अवस्था काही वेगळंच सांगते. मला तर असं वाटतंय की हस्तिनापूर ताजश्रींच्या खांद्यावर उभं होतं आणि आता ताजश्रींच्या मृत्यूनंतर मला असं वाटू लागलंय की जणू हस्तिनापुराचं अस्तित्वच समाप्त झालं असावं. माझे सगळे जवळचे मला सोडून निघून गेलेत, मला सोडून निघून गेले आहेत. इथे आता माझा श्वास कोंडायला लागलाय. हा महाल मला कारागृह भासायला लागलाय. जाळ्यात अडकलेल्या एखाद्या पक्ष्यासारखा तडफडतोय मी इथे. आपली उबदार मौशार शय्या देखील मला शरशय्या वाटू लागलीये. आयुष्य एक ओझ वाटू लागलंय गांधारी. माझ्या खांद्यांवर अपराधांचं इतकं मोठं ओझ आहे की मला असं वाटू लागलंय की कुठच्याही क्षणी या ओझ्यामुळे तुटून उन्मळून खाली पडेन मी. नाही महाराज, नाही. मनुष्याला तर प्रत्येक परिस्थितीत त्याच्या जीवनाची नौका हाकावीच लागते. अजून सुद्धा तुला जीवनाचा मोह उरलाय? नाही महाराज, आयुष्याचा मोह असता तर मी या जगापासून नजर चोरून माझ्या डोळ्यांवर ही काळी पट्टी का बांधली असती? तर मग आपण दोघांनीही या जगाचा त्याग का बरं करू नये? हे तुम्ही काय बोलतात महाराज? धर्मराजाने काहीही न बोलता त्याच्या कर्माने मला त्यागाचा धडा शिकवून टाकलाय. गांधारी, आता मी बाकी आयुष्य ऋषीमुनींच्या सानिध्यात वनात व्यतीत करू इच्छितोय, तपश्चर्या करू इच्छितोय, माझ्या पापांचं प्रायश्चित्त करू इच्छितोय, जेणेकरून माझ्या मनावरचं ओझं हलकं होऊन जाईल. तुमच्या मनावरचं हे ओझं उतरवण्यासाठी मी अवश्य तुमचं सहकार्य करेन महाराज. गांधारी,
कोण आहेस बाबा आणि राजमहालात कुठे घुसतोयस? बहुधा महाराजांकडे भिक्षा मागण्यास आला आहेस. नाही नाही, मी भिक्षा मागण्यासाठी आलेलो नाहीये. मी महाराज धृतराष्ट्रांना भेटण्यास आलोय. महाराज धृतराष्ट्रांना? हो, मी त्यांचा भाऊ आहे. तुम्ही मला ओळखलं नाही का? महामंत्री विदुर? क्षमा करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. राज्य सोडून तुम्ही खूप दिवसांपूर्वीच गेलात ना. हो, इतक्या काळात तर तुम्ही एकदम बदलला आहात. राज्याचे महामंत्री आणि या अवस्थेत आम्हीच काय इतर कुणीही ओळखू शकलं नसतं. मी समजू शकतो. तरी देखील आम्हाला क्षमा करा. ठीक आहे. बरं झालं महामंत्री परत आले ते. पांडवांच्या प्रती कौरवांच्या दुर्व्यवहारामुळे रागावून निघून गेले होते. पांडवांच्या परत येण्याची बातमी ऐकूनच माघारी आले असणार. पितामह भीष्मांच्या देहांतानंतर आता कुणीतरी असेल जे पांडवांना मार्गदर्शन करू शकेल. तू आलास विदुर, तू आलास. मला ठाऊक होतं विदुर, तू परत येशील म्हणून, तू परत येशील म्हणून. मागच्या सगळ्या घटना विसरून तू परत येशील. पांडवांचा विजय आणि पितामहांच्या मृत्यूची बातमी ऐकून देखील जर तू परत आला नसतास तर मी तुझ्यावर कायमचा क्रोधित झालो असतो. तुला ठाऊक नाहीये की पितामहांनंतर मला आणि पांडवांना तुझी उणीव किती प्रकर्षाने भासत होती. तू बोलत का नाहीयेस विदुर? तू माझ्यावर अजूनही नाराज आहेस का? काकाश्री, विसरून जा जुन्या गोष्टी आता, ज्यांच्यामुळे कुरुकुलात फूट पडली होती आणि युद्ध अनिवार्य झालं होतं. विदुर, आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्यामुळे ना आम्हाला तुझी कळकळ समजली, ना श्रीकृष्णांच्या भविष्यवाणीवर आम्ही काही कृती केली. या चुकीचं आम्हाला खूप मोठं मोल चुकत करावं लागलंय. मला ठाऊक आहे महाराज, आणि मला तर हे आधीपासूनच ठाऊक होतं की युद्ध कुरुकुलाला नष्ट करून टाकेल. मी हा विनाश पाहू शकत नव्हतो, म्हणूनच इथून निघून गेलो होतो. विनाश तर नाही टळला, परंतु या कुळाचे 5 दीपक विझण्यापासून वाचले. ईश्वर त्यांचं सदैव रक्षण करोत. विदुर, तुम्ही आता आला आहात तर 5ही पांडवांचे मार्गदर्शक बना आणि तुमच्या ज्ञान प्रकाशाने त्यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवा. महाराज धृतराष्ट्र, तुम्ही आमचे ज्येष्ठ आहात. तुम्हीच पांडवांना मार्गदर्शन कराल. मी आंधळा तर स्वतःच आयुष्यभर अंधारात धडपडत आलोय. मी कुणाला काय मार्गदर्शन करणार? हे काम तर आता तुलाच करावं लागेल विदुर. नाही महाराज, द्वारकाधीश श्रीकृष्ण असताना या पांडवांना कुणा दुसऱ्या मार्गदर्शकाची आवश्यकताच नाहीये. नाही विदुरजी, माझी तर इच्छा आहे की हे दायित्व तुम्हीच सांभाळावं. प्रणाम द्वारकाधीश. विदुर, तुम्ही तर या राज्याचे महामंत्री होतात. तुमच्याहून चांगला राजनीतिज्ञ पांडवांना दुसरा कोण मिळणार? म्हणूनच तुम्ही तुमच्या अनुभवाचा पांडवांना लाभ करून द्या. प्रभू, मी तर तुमचा भक्त आहे. जर तुमची आज्ञा असेल
तर अवश्य प्रयास करेन. परंतु प्रभू, आता राजनीती आणि जगाच्या प्रलोभनांनी माझे मन विदीर्ण झालंय. हो 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 विदुर, माझे पुत्र आणि पितामहांच्या मृत्यूनंतर माझं मन देखील या जगात लागत नाहीये. अशा जगात राहण्याचा काय फायदा? जगात आपण असलो नसलो तरी जग चालत राहिलंय आणि असंच चालत राहणार आहे. परंतु जोपर्यंत आपण जगात आहोत आपल्याला कर्तव्य तर पार पाडावीच लागतील. महाराज, तुम्ही मला बोलावून घेतलं असतं. राजमहाल सोडून येण्याचे कष्ट तुम्ही का बरं घेतले? राजमहालच काय, सर्व काही सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. सगळं काही सोडून जाण्याचा निर्णय? हे काय बोलताय तुम्ही? हो कुंती, जर जगातला रसच संपला असेल तर या वैभवात राहण्याला काही अर्थच उरत नाही. तुम्ही बरोबर बोलताय ताई. जग सुद्धा तोपर्यंतच गोड वाटतं जोपर्यंत त्याच्यात मन गुंतलं असतं. अगदी तसंच आम्ही गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमात प्रवेश केला पाहिजे. पितामह देखील राहिले नाही की त्यांची सेवा करायला आम्ही इथे थांबलो असतो. ना कुणी पुत्र उरलाय ज्याचं उत्तरदायित्व पूर्ण केलं असतं. आणि पांडवांनी सुद्धा राज्याचा कारभार सांभाळलाय आता. हे तुम्ही काय सांगताय आचार्य? मी सत्य सांगतोय महाराज. महाराज धृतराष्ट्र आणि महाराणी गांधारी संसाराचा त्याग करून वनात जाऊ इच्छितात. नाही नाही, हे कसं शक्य आहे की माता आणि पिता वनवासात निघून जातील आणि पुत्र राजसिंहासनावर बसून राज्य करतील? मी तातश्री धृतराष्ट्र आणि माता गांधारींना वनवासात नाही जाऊ देणार, कदापि नाही जाऊ देणार. आचार्य, मी युद्धाच्या भीषण परिणामांचा स्वीकार केलाय. पितामहांच्या मृत्यूचा आघात देखील मी सहन केलाय. परंतु जर तातश्री महाराज धृतराष्ट्र आणि माता गांधारी वनवासास निघून गेले तर हे दुःख मी नाही सहन करू शकायचो. त्यांना थांबवावं लागेल आचार्य. महाराज, जर कोणी आपल्या जीवनाचा अंतिम निर्णय घेत असेल तर कोणीही त्यास बदलू शकत नसतो. तातश्रींना त्यांचा निर्णय बदलावा लागेल. आमच्यासाठी त्यांना त्यांचा निर्णय बदलावाच लागेल. नाही पुत्र, नाही. हा निर्णय आता बदलला जाऊ शकत नाही. तुम्ही आमच्यावर इतके रागावलात तातश्री की आम्हा सर्वांना सोडून निघून जाऊ इच्छिताय? नाही पुत्र, तू तर माझा आज्ञाधारक पुत्र आहेस. मी तुझ्यावर कसा रागवू शकतो? मग तुम्ही आम्हाला इतकी कठोर शिक्षा का देत आहात तातश्री? आमच्या डोक्यावरचं माता पित्याचं छत्रच तुम्ही दूर करताय. असा कोणता अपराध घडलाय माझ्या हातून? अशी कोणती चूक झालीय माझ्याकडून तातश्री? नाही पुत्र, तुझ्याकडून कोणतीही चूक झालेली नाहीये. काय आमच्या सेवेत काही उणीव राहून गेली तातश्री? नाही पुत्र, नाही. पण मग तरीही तुम्ही वनात का जाऊ इच्छिताय? पुत्र, मी हा निर्णय धर्म आणि शास्त्रांनुसारच तर घेतलाय. वृद्धावस्थेमध्ये राज्याचं उत्तरदायित्व पुत्रांवर सोपवून पित्याने वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करणं शास्त्रसंमतच तर आहे. युधिष्ठिर दादा, केशवा, तात श्री धृतराष्ट्रांनी जो निर्णय घेतलाय तो उचितच आहे. हे तू काय बोलतो आहेस केशवा? हो युधिष्ठिर दादा, तात श्री धृतराष्ट्रांच्या मनोवस्थेचा तुम्ही थोडा जरी विचार केलात ना तरी तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही करणार. पहिली गोष्ट तर ही आहे की तातश्री धृतराष्ट्रांना धर्मशास्त्रानुसार त्यांचं जीवन व्यतीत करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट ही की तातश्री
आता त्यांच्या मनाची शुद्धी करू इच्छितात, त्यामुळे त्यांना थांबवणं उचित नाहीये. युधिष्ठिर दादा, मनुष्य वृद्धावस्थेमध्ये त्याच्या आयुष्याचं सिंहावलोकन करतो आणि तो त्याच्या पाप आणि पुण्याचा जमाखर्च मांडतो. या अवस्थेमध्ये तो अंतर्मुख होतो आणि ईश्वराला शरण जातो आणि त्याच्या कर्मांचा पश्चात्ताप करतो. त्याच्या पुत्र आणि पौत्रांकरता ईश्वराकडे आशीर्वाद मागतो. तो या अवस्थेमध्ये ईश्वराची परमभक्ती करतो, कारण जीवनाच्या या अंतिम पर्वामध्ये त्याला हे लक्षात येतं की अंतिम सत्य मृत्यू आहे आणि मनुष्याचा एकमात्र आधार परमेश्वर आहे. त्याचा हा भ्रम मोडून पडतो की तो सर्व शक्तिमान आहे आणि तो आयुष्याच्या शेवटी हे समजून चुकतो की जे काही होत असतं ते ईश्वराच्या इच्छेनुसारच होत असतं. त्यामुळे मनुष्य त्याच्या वृद्धावस्थेमध्ये ईश्वराच्या अधिक निकट जातो. युधिष्ठिर दादा, तात श्री सुद्धा ईश्वराची परमभक्ती करण्याकरता वनात जाऊ इच्छितात, तर मग त्यांना ईश्वराची भक्ती करण्यापासून थांबवणं योग्य आहे? श्रीकृष्ण बरोबर बोलत आहेत. तू माझा पुत्र आहेस आणि मी तुझा तात आहे. म्हणूनच तुझ्या समोर हे सत्य मान्य करताना ओशाळल्यासारखं वाटत होतं. परंतु आता जेव्हा माझ्या मनातली गोष्ट श्रीकृष्णाने सांगितलेलीच आहे, तर आई, अहंकार आणि अभिमानाच्या कुबड्यांच्या सहाय्याने मी काही काळाकरता चुकीच्या मार्गावर नक्कीच चाललो होतो. आता मी त्या कुबड्यांचा त्याग करून भक्ती मार्गाचा स्वीकार केलाय. मग तुझी इच्छा नाहीये का की मी भक्ती मार्गाने जाऊन माझ्या पापांचं प्रायश्चित्त घ्यावं आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा? तात श्री धृतराष्ट्र या माया मोहाने भरलेल्या जगापासून निर्लिप्त होऊ इच्छितात. आता त्यांना मोक्षप्राप्तीपासून वंचित ठेवणं उचित आहे का? नका थांबवू त्यांना, नका थांबवू तातश्रींना, नका थांबवू. प्रणाम तातश्री. आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. मी म्हटलं ना की माझा निर्णय अटळ आहे. मला कोणत्याही परिस्थितीत महाराज धृतराष्ट्र आणि ताई गांधारीसह वनात जावंच लागेल. परंतु मातोश्री, तुम्ही आम्हा सर्वांना एकटं टाकून वनवासात कशा जाऊ शकता? होय मातोश्री, आम्ही तुमच्याशिवाय कसे राहू शकतो? तुम्ही संपूर्ण आयुष्य केवळ दुःखाचाच सामना केलाय. कौटुंबिक सुख तर कधी तुम्हाला मिळालंच नाही. मातोश्री, दुःखाचे दिवस मागे सरल्यानंतर, इतके सर्व कष्ट उपसल्यानंतर, आता जेव्हा सुखा समाधानाने आयुष्य जगण्याची वेळ आली आहे, आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळते आणि तुम्हाला मात्र आम्हाला सोडून जाण्याची इच्छा आहे. हे उचित नाही मातोश्री, हे उचित नाहीये. मला ठाऊक आहे की तुम्ही सगळे भावनेच्या आहारी जाऊन हे बोलत आहात, परंतु जिथे कर्तव्य आणि धर्म पालनाची गरज असते तिथे भावनेचा त्याग करावाच लागतो. माझं कर्तव्य आणि माझा धर्म हाच आहे की मी माझ्या ज्येष्ठांची वृद्धावस्थेमध्ये सेवा करावी. शेवटी मीच तर या घरातली सून आहे. त्यामुळे मला तातश्रींसह वनात एकटं जाण्यापासून थांबवू नका. तातश्री, तातश्री, तातश्री? कोणते तातश्री? आम्ही तुमचे पुत्र आहोत, तुमच्या रक्ताचे आहोत, आणि तुम्ही आम्हाला विसरून त्यांच्या नावाचा जप करता आहात जे आमचे कुणी नाहीये. भीमसेन, तुला भाऊक होण्याचा अधिकार तर आहे,
परंतु भावनेच्या भरात वाहत जाऊन तुझ्या ज्येष्ठांचा अपमान करण्याचा अधिकार नाहीये. महाराज धृतराष्ट्र आणि ताई गांधारी तुझ्या मात्या पित्या समान आहेत. त्यांचा अपमान करणं माझा अपमान करण्यासमान आहे. मी घरची सून आहे आणि त्यांचा अपमान सहन नाही करू शकत. आपल्या ज्येष्ठांचा आदर करणं कुरुकुलाची परंपरा आहे, आपला धर्म आहे. परंतु त्यांनी त्यांच्या धर्माचं कधीही पालन केलं नाहीये मातोश्री. ह्याचा अर्थ असा तर नाही की आपण सुद्धा आपल्या धर्माचं पालन करू नये. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचं पालन करावंच लागतं. मग तुम्ही आम्हाला कौरवांबरोबर युद्ध करण्यासाठी प्रोत्साहन का दिलं होतं? का वासुदेवांबरोबर संदेश पाठवून आमच्या मनामध्ये प्रतिशोधाचा अग्नी प्रज्वलित केला होता की परतून याल तेव्हा माथ्यावर कौरवांच्या रक्ताचा विजय तिलक लावूनच या, अन्यथा येऊच नका? त्यावेळी मी एक स्त्री असण्याचं कर्तव्य पार पाडलं, एक क्षत्राणी असण्याचा धर्म पाळला. कोणतीही स्त्री, कोणतीही क्षत्राणी हे कसं सहन करू शकते की तिच्या मुलांची लाज असलेल्या तिच्या सुनेला भर दरबारात निर्वस्त्र केलं जावं? तोही शोक सभ्यतेचे आणि द्रौपदीचे अपराधी असणाऱ्या कौरवांच्या मृत्यूसह संपून गेला. मुलांनो, मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या प्रकारे मी काळजावर दगड ठेवून तुम्हा सर्वांपासून दूर जातेय, त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या भावनांना आवर घाला. मला माझं कर्तव्य आणि माझ्या धर्मपालनापासून नका थांबवू. मी महाराज धृतराष्ट्र आणि ताई गांधारीची दृष्टी बनून वनात त्यांच्या बरोबर राहू इच्छिते. मी म्हातारपणी त्यांची सेवा करू इच्छिते, त्यांच्या वृद्धापकाळाचा आधार बनू इच्छिते. वा आत्या वा, तुझ्या सर्व पुत्रांप्रमाणेच धर्मराजांनाही धर्माचा विसर पडला. परंतु तू धर्म विसरली नाहीस. हे पांडवांनो, धर्म पालन करताना नाते संबंध नाही पाहिले जात. धर्माचा हा पाठ तुम्ही सर्वजण धर्मयुद्ध केल्यानंतर देखील विसरलात. हे नका विसरू की परिस्थितीनुसार मनुष्यासाठी धर्माची व्याख्या देखील बदलत जाते आणि मनुष्याला वेगवेगळ्या रूपाने आपलं धर्मपालन करावं लागतं. तुमची माता महाराणी कुंती देखील एक महान स्त्री आहे, ज्यांनी स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपात स्वतःच्या धर्माचं उत्तम रीतीने पालन केलंय. मुलीच्या नात्याने आपल्या आईवडिलांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी तिच्या ज्येष्ठ पुत्र कर्णाचा त्याग केलाय. पत्नीच्या नात्याने प्रत्येक सुखदुःख निमूटपणे सहन केलंय. आईच्या नात्याने फक्त स्वतःच्याच पुत्रांना नाही, त्याचप्रमाणे माद्रीच्या पुत्रांना देखील स्वतःचं समजून प्रेम दिलंय. सासूच्या नात्याने स्वतःच्या सुनेचा मान सन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी स्वतःच्या पुत्रांना महायुद्धामध्ये त्यांच्या प्राणांचं बलिदान देण्याचा आदेश दिलाय. आणि आता सुनेच्या नात्याने तिच्या ज्येष्ठांची सेवा करू इच्छिते आहे. वा कुंती वा, धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. त्यामुळे हे पांडवांनो, हे युधिष्ठिर दादा, जाऊ दे कुंती आत्याला वनवासात तिच्या धर्माचं आणि कर्तव्याचं पालन करायला.
आणि मागे सोडून जाऊ देत या जगासाठी एक असं उत्तम उदाहरण धर्म पालनाचं की संसार कसा केला जातो आणि संस्कार कसे अनुसरले जातात याचं. हे भक्तवत्सल, हे कमलनयन, हे नारायण, तुम्हाला माझा प्रणाम. हे प्रभू, हे सर्वात्मन, तुम्ही तपश्चर्येचं तप आहात, देवतांचे देखील देवता आहात, समस्त चराचराचे स्वामी आहात. तुम्हाला माझा प्रणाम. काकाश्री, मी तर तुमचा भक्त आहे भगवान. भगवान आणि भक्ताच्या नात्याला आता दुसरं कोणतंही नाव देऊ नका. जगात जेव्हा आत्मा शरीर धारण करत असतो तेव्हा शरीराबरोबर जोडल्या गेलेल्या नात्यांचा देखील आदर करावा लागतो. त्यामुळे मी माझ्या ज्येष्ठांचा प्रत्येक परिस्थितीत आदर करत असतो. काकाश्री, युधिष्ठिर दादा वारंवार तुमची आठवण काढत होते. किती व्याकुळतेने तुमची प्रतीक्षा करत होते. तुम्ही हे असं हस्तिनापूर सोडून जायला नको होतं. हो प्रभू, ती माझी चूक होती. मी सत्यापासून दूर पळ काढत होतो आणि जगात भगवंताचा शोध घेत होतो. तुम्ही माझ्या निकट होतात आणि मी तुम्हाला शोधत फिरत होतो. प्रभू, या चुकीसाठी क्षमा करा. इतक्या छोट्याशा चुकीसाठी क्षमा मागण्याची अजिबात आवश्यकता नाहीये विदुर. आता तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही अंतर्यामी आहात प्रभू. आता हस्तिनापूरच नाही तर माझी जग सोडून जाण्याची वेळ झालेली आहे. मी तर केवळ तुमच्या दर्शनाकरता इथे परतून आलोय. हे प्रभू, माझ्या जीवनाचं अंतिम पर्व देखील समाप्त होणार आहे. त्याआधी आपल्या श्रीमुखातून गुरुपदेश ऐकू इच्छितोय. मी तुम्हाला तार्किक दृष्टीने जाणू इच्छितोय. माझी इच्छा पूर्ण करून मला अनुग्रहित करा प्रभू. हे महामते, मला ना देवता ना गंधर्व ना पिशाच्य ना राक्षस कुणीही तार्किक दृष्टीने समजू शकत नाहीत. तरी देखील मी तुझी इच्छा पूर्ण करतोय. जर तुला माझं परमतत्व समजून घ्यायचं असेल तर संक्षिप्त रूपाने इतकंच सांगेन की समस्त तत्वांचं मी सूक्ष्म आत्मस्वरूप आहे. जी उत्तम तत्व आहेत ती मी आहे. मी भूत, वर्तमान आणि भविष्याचा आरंभ आहे, परंतु माझ्या आधी कुणीही नाही. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, मन, बुद्धी, तेज, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, प्रकृती, विकृती, विद्या, अविद्या, शुभ, अशुभ इत्यादी सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालं आहे. जेव्हा यापैकी काहीही नव्हतं तेव्हा देखील मी होतो आणि जेव्हा यातलं काही एक उरणार नाही तेव्हा देखील मीच असेल. आत्मतत्व जाणून घेणारे पुरुष विभिन्न हेतूंद्वारे ज्याचा साक्षात्कार करतात तो आदी, मध्य आणि अंतरहित सनातन पुरुष मीच आहे. सर्व भूत आणि प्राणी माझ्यातूनच उत्पन्न होत असतात आणि माझ्याच द्वारे तत्काळ जीवन धारण करत असतात.
आणि जेव्हा प्रलय येतो तेव्हा सर्वच्या सर्व माझ्यातच विलीन होऊन जातात. हे महामते, मला जो जसं जाणून घेतो मी त्याच्यासाठी तसाच आहे. यज्ञाचे ज्ञाता मला यज्ञ म्हणतात, वेदांचे विद्वान मला वेद मानतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कर्मजनित जन्म मरण सर्व माझीच स्वरूप आहेत. हे वत्सा, या संसाराच्या माया मोहामुळे भ्रमित होणारे माझं परमस्वरूप नाही जाणू शकत, परंतु जे नित्य निरंतर माझ्या भक्तीमध्ये लीन असतात त्यांना माझ्या स्वरूपाचा बोध होतो. हे महामते, हे जे सर्व तुम्हाला सांगितलं जातंय हे देवतांसाठी आणि मनुष्यांसाठी रहस्यमय आहे. हेच परम कल्याणकारी आहे. म्हणूनच तुम्ही यालाच मोक्षाची अभिलाषा ठेवणाऱ्या पुरुषांचा मार्ग समजावा. प्रभू, मी अनुग्रहित झालोय. प्रभू, हे दिव्य रहस्य जाणल्यानंतर तर माझी प्रभू मिलनाची लालसेची भडकलेली आग, जिने मला आज तागायत तळमळत ठेवलंय, दारोदारी भटकाला विवश केलंय, परंतु आता मला एकच द्वार दिसत आहे, माझ्या प्रभूंच्या भक्तीचं द्वार. हो प्रभू, संसाराच्या मोहमायेच्या चक्रात आता मी याहून अधिक अडकू शकत नाही. तुम्ही मला पांडवांची सेवा करण्याचा आदेश दिला होता. तो भार आता माझ्याच्याने पेलवला जायचा नाही. प्रभू, मला क्षमा करा आणि हा संसार सोडून वनात जाण्याची आज्ञा द्या प्रभू, जेणेकरून मी निरंतर माझ्या प्रभूंचं स्मरण करू शकेन. माझ्या या विनंतीचा स्वीकार करावा प्रभू, स्वीकार करावा. तथास्तु. आणि अशा तऱ्हेने अखेरीस धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर वानप्रस्थाश्रमास निघाले. सनातन धर्मातील आश्रम व्यवस्था ही सर्वांसाठी सारखीच आहे. याचा या निमित्ताने प्रत्यय आल्या वाचून राहत नाही. भले राजा असो वा रंक, आयुष्याच्या अखेरीस सर्व संग परित्याग करून वनात जाऊन ईश्वर भक्तीत लीन होणे हेच खरे वानप्रस्थाश्रमाचे मूळ आहे. एक सत्तांत राजा धृतराष्ट्र, ज्याला आयुष्यभर पुत्र मोहाने आणि राज्य लालसेने पछाडलं होतं. दुसरी त्याची पत्नी गांधारी, जी विदुषी असून देखील नशिबाच्या तडाख्याने हतबल होती. तिसरी कुंती, जी नेहमीच कर्तव्यदक्ष आणि धर्मपरायण होती. आणि चौथा विदुर, जो नीतिशास्त्रांमध्ये निपुण होता. परंतु आता आयुष्याच्या अखेरच्या पर्वात या चौघांनाही या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली की या सर्व मोहमायेतून सुटायचं असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं नसेल तर प्रभू भक्तीशिवाय पर्याय नाही. जगत से गानी हुई मन में चले हैं राजा बन जोगी वन में चले हैं राजा बन जोगी वन में. माया महल दास और दासी, माया महल, माया महल दास और दासी, त्याग चले बनकर सन्यासी. मोक्ष प्राप्ति का यत्न करेंगे, डूब निरंजन में चले हैं राजा बन जोगी वन में. कृष्णा